नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट. खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश. सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बेलापूर दरम्यानची सर्व स्थानके मे 2026 मध्ये एका कराराअन्वये खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहेत. येथील रेल्वे स्थानकांची विकास कामं करण्याची जबाबदारी आता मध्य रेल्वे प्रशासनाची असून या रेल्वे स्थानकांमधील विकास कामे तात्काळ मार्गी लावून प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही विकास कामे तातडीने करण्याचे निर्देश दिलेत. मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत मे 2026 मध्ये एका कराराअन्वये सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली. ऐरोली, रबाळे, घनसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स, दरावे आणि बेलापूर या स्थानकांची देखभाल आणि दुरुस्ती बरोबरच मूलभूत सुविधा आता मध्य रेल्वे प्रशासन देणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली. ऐरोली आणि रबाले येथे तिकीट खिडक्या बंद असून शौचालय जीर्ण अवस्थेत आहेत. पायऱ्या आणि फरशा तुटलेल्या आहेत. घनसोली आणि कोपरखैरणे येथे प्रचंड वर्दळ असूनही तिकीट काउंटर अस्वच्छ असून सर्वत्र धूळ साचलीये. तुर्भे आणि सानपाडा स्थानकात शौचालयांमध्ये तीव्र दुर्गंधी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि अपुरी प्रकाश व्यवस्था आहे. जुईनगर आणि नेरूळ रेल्वे स्थानकात पादचारी पुलांची दयनीय अवस्था असून काही खिडक्या बंद असल्यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांग लागते. सीवूड्स, दरावे आणि बेलापूर रेल्वे स्थानकांमध्येही स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. सर्व स्थानकातील पायऱ्या आणि पादचारी पुलांची, बसण्याच्या बाकांची तात्काळ दुरुस्ती करावी. शौचालयांचं नूतनीकरण, 24 तास स्वच्छता, पाणी पुरवठा सुनिश्चित करावा. सर्व तिकीट खिडक्यांचे नियमित संचालन व्हावं. सुरक्षा आणि पुरेशी प्रकाश योजना असावी. रात्रीच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची गस्त वाढवावी. या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही नवी मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांना दिली आहे.